महाराष्ट्रभर म्हणजे 22 जुलै ते 2 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रभर कॅम्प करून महाआरोग्य शिबिर असणार, महाहवन असणार किंवा समाधान शिबिर असणार, या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारचा प्रत्येक व्यक्तीला काही ना काही भेटलं पाहिजे. कारण आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे ते तिथे मुख्यमंत्री म्हणून बसले आणि म्हणून त्यांनी आपल्या सर्वांसाठी, सगळ्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली. सगळ्यांना 1500 रुपये मिळते का? आता पुढच्या काही वर्षानंतर 2100 रुपये होणार आहे. असाच देवाभाऊ आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तुमचा आशीर्वाद असा राहिला तर तेही वाढणार आहे. आणि तुमची मदत झाली पाहिजे, तुमचे काम झाले पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्या योजना, जे शासकीय योजना अनेक असतात, पण आपल्याला सरकारी कार्यालयाच्या हेलपाटे मार लागतात आणि ते सगळं तुम्हाला घरपोच भेटलं पाहिजे, तुम्हाला घरी बसून भेटलं पाहिजे. याच्याकरता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करतोय आणि मी या माध्यमातून माझे लहान बंधू, आपल्या प्रभागाचे नगरसेवक सन्माननीय योगेशजी पाचपोर, आमचे योगी भाऊ, यांचं फार फार आभार मानतो की नेहमी या सगळ्या याच्यासाठी पुढाकार घेऊन लोकांचे फॉर्म जमा करून लोकांची किट वाटप असणार किंवा इतर कोणतेही सगळे काम करण्याचं काम हे करतात. आमची पूर्ण योगेश भाऊची टीम, आमची बबिताताई असणार, दुर्वे असणार, आमचे वार्डाचे अध्यक्ष सचिनजी भोवाडे असतील, सगळेच लोक, आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीपनजी असतील, आमच्या ताई असणार, हे सगळे लोक आणि पूर्ण टीम आता जितके स्टेजवर दिसत आहे त्यापेक्षा जास्त लोक खाली बसून तुमचे फॉर्म भरून तुम्हाला किट वाटप करण्याच्या कामात आहे. आणि हे काम अनेक वर्षापासून योगीजी आणि त्यांची पूर्ण टीम करत आहे. मी त्यांचा फार फार आभार मानतो आणि त्यांना फार फार शुभेच्छा सुद्धा देतो की असंच काम तुम्ही करत राहा. मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस सगळ्यांना घर दिले होते, प्रत्येकाच्या घरी शौचालय दिला होता, पण हे त्याच्यापेक्षा कठीण आणि फार मेहनतीचं काम आहे. मागच्या 56 दिवसापासून सातत्याने प्रयत्न योगीजी करतात आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचं SIR ची अडचण असणार किंवा त्याचं बाकी आरोग्य शिबिर असणार, त्याचं काय म्हणतात आरोग्याच्या काळजी घेण्याच्या संदर्भात असणार किंवा विविध योजनेचे हे कामगारचे फॉर्म भरण्याचं आणि त्यामध्ये कामगारचा फॉर्म भरण्यात आहे, त्यानंतर ती सगळं प्रोसेस करून ते सगळे हे करून तुमच्यापर्यंत त्या पेट्या पोहोचवण्याचं काम. आता हे पेट्या भेटल्यात, तुम्ही आनंद आहे ना? एकदम चांगला आहे ना? पण नुसतं हे पेटी नाही भेटत, त्याच्यामुळे पेटी तर फक्त सुरुवात आहे, पेटी ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे. तर हे जे सगळे योजना जे योगींनी सांगितले, माझे 5 लाखाचा इन्शुरन्स आहे, तर ऍक्सिडेंट मध्ये काही तुम्हाला कुणाला काही झालं तर 5 लाख रुपये भेटतात. आपल्याला सगळ्यात जास्त चिंता काय असते की काही चालता फिरता, गाडीने जाता, बसने जाता, काही ऍक्सिडेंट झालं, आपल्याला काही झालं तर आपल्या पोराचं, लहान पोरांचं काय होणार ही असते ना चिंता. पण जर आता देवाभाऊने तुमच्या सगळ्या बहिणींची चिंता करण्याचं ठरवलंय, तुमची चिंता दूर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि तुमच्यासाठी जर असं काही झालं, होणार नाही कोणाला, तुमच्या सगळ्या बहिणींपैकी इथे बसलेल्या किंवा खाली सगळ्यांना कोणालाच काही झालं नाही पाहिजे, पण एखाद्याला झालं तर 5 लाख रुपये त्यांच्या परिवाराला मिळणार, मुलांना मिळणार, जेणेकरून त्यांचं पुढचं भवितव्य सुरक्षित राहणार. त्यानंतर जर काही ऍक्सिडेंट झाला, हातपाय दुखला तर 2 लाख रुपये भेटतात. आणि मुलगी जाता तुमची, समजा लग्न झालं, हे मुली वगैरे मोठ्या झाल्या 20-21 वर्षाची, तिचं लग्न झालं तर तिच्या ती मदत भेटते. त्यानंतर शिक्षणात मदत भेटते, मेडिकलच्या असणार, इंजिनिअरिंगची असणार, कोणत्याही शिक्षणात त्यात मदत भेटते. तुम्हाला जर आता एखादा फ्लॅट घ्यायचा आहे तर तुम्हाला त्या फ्लॅट मध्ये 2.5 लाख रुपयाची मदत सरकार करते. तुम्ही फ्लॅट घेतला एखादा, पैसे वाचून थोडं 10 लाख रुपयाचा फ्लॅट घेतला तर स्टॅम्प ड्युटी माफ होते आणि 2.5 लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून, 2.5 लाख नाही योगी, 2.5 लाख रुपये भेटले, 2.5 लाख रुपये तुमचे, 5 लाख रुपये इन्स्टॉलमेंट, 10 लाखाचा फ्लॅट होऊन जाते की आपला. आता आपण पुढे प्रयत्न करतोय योगी भाऊ
हजारीपाडमध्ये जी जागा आहे तिथे आपण सगळ्यांना फ्लॅट देण्याच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तिथे चिंतामणीच्या बाजूला तिथे आपण आता नियोजन करतोय. जर ते सगळं झालं, देवाचा आशीर्वाद राहिला, देवाभाऊचाही लक्ष राहिलं, तर 100% आपल्या प्रभागात कुणीही बेघर राहणार नाही, कुणीही किरायाच्या घरी राहणार नाही. सगळे किरायाच्या घरी राहणाऱ्या लोकांसाठी, कारण मी नगरसेवक होतो तेव्हा ज्यांचे कच्चे घर त्यांना पक्क करण्याचं काम मी केलं. आता योगीजी नगरसेवक आहे, योगी भाऊ नगरसेवक आहे, तर योगी भाऊच्या माध्यमातून आता जे लोक किरायाच्या घरात राहतात त्यांना स्वतःचं घर देण्याचं काम या माध्यमातून निश्चितच पुढच्या 5 वर्षात आपण करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी योगीजी आणि सगळी टीम सगळ्यांना मेहनत करायचं आहे. आणि देवेंद्र भाऊच्या 60व्या जन्मदिवशी तेही कार्यक्रमाचं आपण तिथे उद्घाटन करू. तिथे तुम्हाला सर्वांना ते फ्लॅट आपण देऊ. 26 वर्षी नगरसेवक त्यावेळेस लढलो होतो, कॉलेज झाला आणि नगरसेवक लढलो होतो त्यावेळेस पासून बबिता माझ्यासोबत आहे. त्यावेळेस बिचारी ती भांडण म्हणजे संघर्ष करून करून आज एक फ्लॅट झाला तिचा. काय वाजून द्या. त्यावेळेस घरपूर मध्ये एक घर मी बबिताला दिलं होतं. बबिता कच्च्या घरात राहत होते, त्यावेळेस एक पक्क घर बांधून दिलं होतं. एक बनवून 2 बांधून दिलं, एकच ना, एक बांधून दिलं होतं. आणि मग तिने फार कष्टाने आपल्या मुलांना शिकवलं, मुलांना मोठं केलं, शिकवलं, चांगलं शिकवलं, स्वतःही कष्ट केले आणि आज स्वतःचा फ्लॅट घेतला. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून द्या. आणि आता तुमच्या सर्वांचे कामं झाले पाहिजे, तुमच्या सर्वांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे म्हणून दिवस रात्र विचारी काम करत आहे. आता हे सगळे आमची टीम आहे चांगली, यांना चांगला आशीर्वाद द्या. तुमचे सगळे कामं होतील, जे जे कामं उरलेले आहेत, बाकी तुमचे राशन कार्ड असतील, संजय गांधी योजना असणार, तुमचं आयुष्यमान भारतचं कार्ड असणार. आयुष्यमान भारत माहिती आहे ना तुम्हाला? काही दुखणं झालं, काही ऍक्सिडेंट झाला, काही हार्टचं झालं, काही बिमारी झाली तर तिथं ऑपरेशन करण्यासाठी आयुष्यमान कार्ड झाले का सगळ्यांचे? झाले. ज्या ज्या लोकांचे नाही झाले हात वर करा बरं. जिंचे नाही झाले ते हात वर करा. खूप लोक राहिले. एक कॅम्प योगी भाऊ आयुष्यमान भारतचं, योगी भाऊचं ऑफिस माहिती आहे? तिथे तुम्ही जाऊन तिथे कॅम्प तिथे रोजच चालू राहते. जेव्हा तुम्ही फक्त कागद जमा करा, आयुष्यमान भारतचं कार्ड तुम्हाला भेटून जाणार. या माध्यमातून आयुष्यमान भारतचं कार्ड आपल्याकडे असलं तर उद्या जाऊन काही 5 लाखापर्यंत काही ऑपरेशन आहे, काही फ्रॅक्चर आहे, काही हार्टचं आहे, काही बायपास आहे, काही एंजिओप्लास्टी आहे, काही किडनीचं आहे, या सगळ्या प्रकारचे ऑपरेशन त्यात मोफत होणार. म्हणून ते करून द्या, ज्यांनी नाही केलं असणार ते. ठीक आहे. आता दोन्ही हात वर करून योगी भाऊला आशीर्वाद द्या आणि आमच्या देवाभाऊला आशीर्वाद द्या. देवाभाऊ ते योगी भाऊ आणि देवाभाऊ. भारत माता की. अरे अर्ध्या लोकांनी हात वर केले, तुम्हाला आशीर्वाद किट घेऊन घेतलं, आशीर्वाद दिला. आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले का? कोणी पैसे घेतले का? फक्त बिना पैशाचं तुम्हाला नाश्त्याची व्यवस्था झाली, नाश्ताही केला. असं कोणत्या तुम्ही 2014च्या पहिले जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं, घरी बसून फॉर्मही भरून दिला, तुम्ही आले किट घ्याल, तुम्हाला नाश्ताही करून दिला, चांगला बढिया थंड हवेच्या ठिकाणी बसल्या, बढिया किटी भेटणार आहे. त्यानंतर सगळ्या 21 योजनेचा तुम्हाला फायदा होणार. घर बसल्या मिळाला की नाही? का काकी भेटत होतं का असं कधी? पहिले होतं का? आता देवाभाऊच्या राज्यात आहे ना, आशीर्वाद देतात तुम्ही हात वर करून. भारत माता की. धन्यवाद.